छत्रपती संभाजीनगरच्या खवड्या डोंगरावर चांदगुडे कुटुंब अवघ्या काही सेकंदात संपलं। 21 ऑगस्ट रोजी झालेल्या थरारक आणि अत्यंत दुर्दैवी घटनेने महाराष्ट्राला हादरवून सोडलं होतं। सुरुवातीला चर्चा झाली मुलाला आयफोन हवा, त्यामुळे निर्णय, पण त्यानंतर कौटुंबिक वादाची कारणं समोर आली। पण आज कुणालचं एक असं सत्य समोर आलं ज्याने सगळ्यांना धक्का दिला। कुणालची एक अशी सवय जी त्याच्या जवळच्या मित्रानं सांगितली आणि ज्याने या प्रकरणाची दिशाच बदलली। खरं तर हे प्रकरण घडलं ज्याच्यामध्ये संपूर्ण कुटुंबाचं होत्याचं नव्हतं झालं, पण या प्रकरणाचा खरा केंद्रबिंदू 19 वर्षाचा कुणाल हा स्वतःच त्या डोंगरावर जाऊन उभा होता आणि त्यामुळेच हे सगळं प्रकरण घडलं। त्यामुळे त्याच्या मनात काय सुरू होतं, त्याची ती कोणती अशी सवय होती की ज्याच्यामुळे या प्रकरणाला दिशा मिळाली, हा महत्त्वाचा मुद्दा आता समोर येतोय। इतके दिवस वडिलांची बाजू चर्चिली गेली, वडिलांशी वाद झाला म्हणून घडलं, तर काही म्हणाले आईचा आणि वडिलांचा विषय होता, तर काहींनी घरातले कौटुंबिक वादाविषयी माहिती सांगण्यात आली। पण अखेर खरी शंका तेव्हा आली जेव्हा कुणाल दररोज क्लासला एका बाईकवरून जायचा। ती बाईकच त्या ठिकाणी आढळली नाही। त्या दिवशी त्याची बाईक नेमकं कुठे गेली होती, त्याची मोटारसायकल कुठे गायब झाली, याच्याहून खरं तर प्रश्न निर्माण झाला होता। पण अखेर जेव्हा ही घटना त्याच्या जवळच्या मित्राला समजली तेव्हा त्याच्या मित्रांनी त्याची एक अशी सवय सांगितली, त्या कुणालविषयी असा एक धक्कादायक खुलासा केला की ज्याने संपूर्ण महाराष्ट्राला विचार करायला भाग पाडलं। खरं तर आयफोन, त्यानंतर कौटुंबिक वाद, त्यानंतर आई वडिलांचं नातं आणि त्यानंतर आईच्या व्हिडिओने कौटुंबिक तिसऱ्याच वादाचा अँगल समोर आला होता। पण कुणाचंच लक्ष नव्हतं कुणालकडे, कारण की कुणालची एक अशी सवय होती, ती सवय अखेर उघडकीस आल्याने सगळ्यांनाच एक विचार आता करायला भाग पाडले। मग काय होतं कुणालचं सत्य? खरं तर 20 वर्षापूर्वीचा वडिलांचा इतिहास जेव्हा तपासला गेला तेव्हा सगळं सत्य बदललंच होतं। पण तेवढ्यात कुणालचा एक नवीनच विषय समोर आला। मग कोणती ती सवय होती कुणालची? ती सवय कुणालची जी बाईक होती ती न आढळणं आणि हा प्रकार घडणं, याच्यामध्ये नेमकं लिंक काय आहे? या प्रकरणात कोणतं नवीन गूढ आता उघडकीस आलंय? चला जाणून घेऊया या प्रकरणाचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट। तारीख होती 21 ऑगस्ट, ज्या दिवशी दुपारी खवड्या डोंगराच्या खोलदरीत अचानक एका कुटुंबाचा दुर्दैवी घटना त्या ठिकाणी घडली, ज्याच्यामध्ये आई संगीता, वडील मुरलीधर आणि कुणाल यांचं एका क्षणामध्ये होत्याचं नव्हतं झालं। आता खरं तर ही घटना कशी घडली, या घटनेचे सगळे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालेली आहे। पण खरं तर ही जी घटना होती ती काही सेकंदात घडली, पण त्याची जी खरी बीजं होती ती बीजं काही वर्षापूर्वी रोवली गेली होती। खरं तर ही घटना घडली त्यानंतर जेव्हा अंत्यसंस्कार करण्याची पाळी आली तेव्हा 2 वेगळ्या ठिकाणी अंत्यसंस्कार झाले। वडिलांचा मूळ गावी झाला, तर मुलगा आणि आईच्या माहेरी झाला। इथूनच संशय बळावला होता। आता खरं तर या प्रकरणामध्ये अनेक अँगल समोर येत होते, पण तेवढ्यात कुणालच्या आजोबांची मुलाखत समोर आली तेव्हा त्या मुलाखतीमध्ये 20 वर्षापूर्वीचे एक असं रहस्य सांगण्यात आलं ज्याने खरं तर हे प्रकरण 180 अंशात फिरवलं होतं। खरं तर वडिलांचा 20 वर्षाचा इतिहास तर समोर येतच होता, पण तेवढ्यात कुणालची ती अशी सवय त्याच्या जवळच्या मित्राने सांगितली, त्याने खरं तर या प्रकरणाची दिशाच पूर्णतः फिरून टाकली। कुणाल ज्या बाईकवर क्लासला जायचा ती बाईक आढळली नाही, त्यामुळे सगळ्यांना संशय व्यक्त होत होता, पण त्याची ती सवय सांगण्यात आली आणि ज्याने सगळ्यांना धक्का बसला। पण ही कुणालच्या गोष्टी समोर येण्याआधी वडिलांच्या 20 वर्षाच्या आपल्याला इतिहासामध्ये मागं जावं लागेल। खरं तर मुरलीधर चांदगुडे हे कुणालचे वडील हे मूळचे जालना जिल्ह्यातले, जे 20 वर्षापूर्वी संभाजीनगरमध्ये आले होते। आता त्यांचा जो विवाह कुणालच्या आईबरोबर संगीताबरोबर जेव्हा झाला होता तर तो एक प्रकारचा प्रेमविवाह किंवा लव्ह मॅरेज होता। आता त्याला मुरलीधर म्हणजे कुणालच्या आजोबांचा, आजीचा, त्यांच्या घरच्यांचा विरोध होता आणि या विरोधामुळे मुरलीधर यांनी गाव सोडलं आणि त्यामुळे संभाजीनगरमध्ये ते ट्रान्सपोर्ट कंपनीत चालक म्हणून काम करू लागले। सुरुवातीला अत्यंत हलाखीच्या दिवसातून मार्ग काढत त्यांचा संसार उभा राहिला। त्यांना 2 मुलं झाली, पण काही वर्षातच मोठ्या मुलाचं निधन झालं, ज्यामुळे संपूर्ण कुटुंब दुःखात होतं। त्यानंतर धाकटा मुलगा हा आईवडिलांचा एकमेव आधार आणि जगण्याची आशा उरली होती, पण घरात कौटुंबिक जो आहे तणाव धुमसत होता, ज्यामुळे आणि त्यात शंका अशी होती की मुरलीधर म्हणजेच याचे वडील, कुणालचे वडील यांची बहीण म्हणजे कुणालची आत्या यांना जमिनीच्या हिस्से वाटपामुळे त्यांच्या घरात आई वडिलांमध्ये नेहमी वाद असायचा। ही माहिती 2 दिवसापासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। पण खरी माहिती जी आतापर्यंत सोशल मीडियावर आली नव्हती किंवा त्याच्याविषयी चर्चा केली गेली नव्हती ते म्हणजे कुणालचं सत्य। कुणालची ती कोणती सवय होती? कुणाल नेमकं त्याची बाईक नेमकं का आढळली नाही? मग नेमकं कुणालची सवय, त्याची न आढळलेली बाईक
आणि ही झालेली घटना याच्यामध्ये नेमकं काय लिंक आहे ती लिंक आता समोर येणार होती. खरं तर घटना घडून 2 दिवसानंतरच खरं तर या प्रकरणाला पहिली कलाटणी मिळाली होती, जेव्हा आजोबांनी आणि कुणालच्या आत्यांनी मुलाखत दिली. कारण की 15-20 दिवसापूर्वी मुरलीधर हे त्यांच्या मूळ गावी पहिल्यांदाच भेटायला आजारी आईला भेटायला गेले होते. आईचं दुखत होतं, त्यामुळे स्वतः त्यांनी भांडी घासली, जेवण बनवलं, आई वडिलांशी आपुलकीने गप्पा मारल्या. पण जेव्हा ते संभाजीनगरला परतले तेव्हा त्यांच्या घरात मोठा वादाचा भडका उडाला. कुणालच्या आत्याने असा आरोप केला की गावाशी संपर्क साधल्यामुळे त्यांच्या घरात वाद झाला. आई आणि मुलाने मिळून मुरलीधर यांना घराबाहेर काढलं आणि त्यामुळे मुरलीधर हे काही दिवस स्वतःच्या ट्रकमध्ये झोपत होते आणि हॉटेलमध्ये जेवत होते. आता खरं तर ह्या आतापर्यंतच्या सगळ्या सांगितलेल्या गोष्टी होत्या, पण कुणालचं काय सत्य होतं, त्याची ती कोणती अशी सवय होती, मित्राने नेमकं असं काय सत्य सांगितलं, त्याची न आढळलेली बाईक, त्याची ती सवय आणि घडलेली घटना याच्यात काही कनेक्शन होतं का हे समजून घेण्यासाठी आपल्याला घटना 21ला घडली, पण आपल्याला 20 ऑगस्टच्या रात्री तिथे जावं लागेल. 20 ऑगस्टच्या रात्री मुरलीधर जेव्हा घरी आले तेव्हा घरात पुन्हा एकदा जुन्या मुद्द्यावरून वाद झाला असावा. तो वाद इतका टोकाला गेला असावा की ज्यामुळे पूर्णपणे वाद संपला. कुणाल त्या दिवशी रात्रभर अत्यंत अस्वस्थ असेल अशी शक्यता वर्तवली जात असतानाच त्याच्या कोळ्या मनावर असह्य ताण आला असावा. 21 ऑगस्टच्या रात्री सकाळी तो उठला आणि म्हणाला मी आता परत येणार नाही, आणि असं सांगून कुणाल घरातून निघून गेला असावा अशी शंका आता उपस्थित होत असतानाच आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो समोर येतोय की कुणालच्या बाईकचं गूढ काय आणि त्याच्या मित्रांनी केलेला खुलासा. आता माहेरची लोक असतील, म्हणजे कुणालच्या मामाच्या साईडची लोक असतील किंवा वडिलांच्या साईडची लोक असतील, एकमेकांवर आरोप करत आहेत. काही आता कुणालच्या मावशीचा देखील एक व्हिडिओ त्या ठिकाणी व्हायरल झालाय. त्यात मावशी म्हणते की तुम्ही सोशल मीडियावर अफवा पसरू नका, तुम्हाला लवकरच याची कारणं समजतील. पण कारणं नेमकं काय आहेत हे अजूनही कुणाला समजलं नसतानाच आता कुणाल विषयी एक वेगळीच धक्कादायक बाब समोर आली. खरं तर डोंगराच्या कडेवर असणाऱ्या सगळ्या घटनांचा प्रश्न खरा तर कुणाल भोवती फिरतो. 19 वर्षाचा कुणाल अभ्यासात अत्यंत हुशार, 10वीत 92% मिळालेले, त्याला डॉक्टर व्हायचं होतं. त्यामुळे तो आकाश फाउंडेशन नावाच्या एका क्लासमध्ये गंभीरपणे तयारी करत होता. त्याच्या शिक्षणासाठी लाखोंची फी त्यांनी भरली होती. आता इथपर्यंत सगळ्यांना माहिती आहे, पण त्याची ती सवय कोणती, त्याच्या त्या बाईकचं काय घडलं होतं तर लक्षपूर्वक ऐका. तो दररोज सकाळी 8:30 वाजता उठायचा. उठल्यानंतर लवकरात लवकर आवरून त्याची एक बाईक किंवा त्याच्याकडे गाडी होती, त्या गाडीनं तो कोचिंग क्लासला जायचा. दुपारी 1 वाजता क्लास सुटल्यानंतर बाईकवरूनच घरी यायचा. मात्र 21 ऑगस्टच्या रोजी तो ज्या दिवशी खवड्या डोंगरावर पोहोचला त्यावेळेस तो बाईक घेऊन गेला होता का, आणि जर गेला होता तर त्याची बाईक नेमकं सध्या कुठं आहे असा प्रश्न आता तपासात सगळ्यात महत्त्वाचा दुवा बनलाय. कुणालची जेव्हा ही बातमी समजली, त्याच्या कोचिंग क्लासमध्ये पोहोचली, तेव्हा एक तिथे भयानक सन्नाटा पोहोचला. त्याचे शिक्षक, वर्गमित्र सुन्न झाले. कुणालच्या वर्गातील जवळचा मित्र हर्षद गावंडे आणि इतर मित्रांनी पोलिसांना आणि माध्यमांना कुणालच्या बाबतीत अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. मित्रांनी सांगितलं की कुणाल क्लासमध्ये नेहमी ब्रांच क्रमांक 3 वर बसायचा. तो नेहमी 3 नंबरच्या बेंचवर बसायचा. संपूर्ण क्लासमध्ये त्याचे फक्त 2च अत्यंत जवळचे मित्र. तो अतिशय शांत, संस्कारी आणि अभ्यासू मुलगा होता. त्याने कधीच मित्रांसमोर स्वतःचा मानसिक ताण, कौटुंबिक वाद आणि आर्थिक अडचणी बोलून दाखवले नाही. परंतु कुणालची एक अशी सवय उघडकीस आणली की ज्याने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. मित्रांच्या म्हणण्यानुसार कुणाल अभ्यासात अत्यंत हुशार असूनही इतर विद्यार्थ्याच्या तुलनेत क्लासला तो खूप जास्त सुट्ट्या घ्यायचा. तो बऱ्याच वेळा क्लासमध्ये नसायचा. क्लासला न येता दांड्या मारायचा. मित्र तेव्हा वाटायचे की तो घरी अभ्यास करत असेल, पण त्या सुट्ट्या मागे काय कारण असू शकेल. मग ते घरातला कलह, आईचे अश्रू की कुटुंबाचा ताण लपवलेला होता जो कुणाला सांगू शकत नव्हता. मित्रांनो, सोशल मीडियावर अफवांना पूर्णविराम देत स्पष्ट केले की कुणालने कोणत्याही अशा गोष्टीसाठी हे पाऊल उचललं नसावं. त्याच्या मागे तिसरंच काहीतरी कारण असावं. खरं तर या घटनेचा तपास आता सगळ्या बाजूने होत आहे, पण तोपर्यंत ज्या सोशल मीडियावर अफवा सुरू आहे त्याकडे दुर्लक्ष करा, कारण की तपास यंत्रणा जे सांगतील त्यावरच आपल्याला खरी माहिती त्याच्यामुळे मिळणार आहे. तर त्यामुळे तुमचं काय मत आहे नक्की कमेंट करून कळवा. चॅनलला नवीन असा सबस्क्राईब करा. धन्यवाद.